चर्च हे नाव जे आहे त्याला एक्लिसिया म्हणतात. हे ग्रीक शब्द आहे आणि त्यांनी ठरवलं की एक्लिसिया बनवावी. पण ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये कशी आली? ख्रिस्ती धर्म हा काय आहे, यामध्ये उत्सव सण कसे साजरे केले जातात, येशूची उपासना कशी केली जाते, ईस्टर संडे म्हणतो, पाम संडे किंवा गुड फ्रायडे म्हणजे काय, या सर्व बाबींची आज माहिती छान पद्धतीने ऑल सेंटचे धर्मगुरू रेव्हरंड श्री मनोज काटे यांनी सर्वांना दिली. त्याची क्षणचित्रे आपल्यासाठी. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. सर्वप्रथम इट्स माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज ॲज Presbyterian Church, I welcome you all for the program Heritage Walk in All Saints Church. Today I will be briefing you about the church and all the spiritual activities of the church. सर्वप्रथम मी तुम्हाला चर्चबद्दल माहिती सांगेन. चर्च म्हणजे काय, आणि त्यानंतर ह्या चर्चमध्ये होणाऱ्या सर्व आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत, सण आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. सुरुवातीला मला हे सांगू इच्छितो की जेव्हा आपण ही सुंदर वास्तू बघतो, 187 years म्हणजे चर्चला झालेले आहेत. आणि जेव्हा हे सुंदर वास्तू बघतो तुम्ही, आपण सर्वजण हे बघतो आणि आपण सर्वजण ही वास्तू पाहायला आलेलो आहोत, त्याचं आर्किटेक्चर याचं हे. पण ही वास्तू नाही आहे. जेव्हा ही वास्तू बनवली तेव्हा ही वास्तू होती, पण ज्या दिवशी याचं डेडिकेशन झालं, म्हणजे समर्पण झालं किंवा समर्पण झालं, तेव्हा हे देवाचं घर झालेलं आहे. ह्या ठिकाणी ही वास्तू नाही आहे, बट इट इज हाऊस ऑफ गॉड. ज्या ठिकाणी आम्ही वर्शिप करतो, ज्या ठिकाणी आम्ही देवाची उपासना करतो. पहिल्या शतकामध्ये जे येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते ते वाढायला लागले, आणि त्यानंतर काय झालं की त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासाठी काहीतरी जागा असावी. सो दे स्टार्टेड टू मीट इन डिसायपल्स हाऊसेस. म्हणजे ते शिष्य होते, त्यांच्या घरामध्ये भेटत होते उपासना करण्यासाठी. पण नंतर हळूहळू काय झालं, आणि त्याला ते हाऊस चर्चेस म्हणत असत. आणि मग थोड्या काळानंतर असं झालं की संख्या वाढली, तर त्यांना गरज वाटली की आता आपण एक वास्तू बनवावी, एक असं घर बनवावं, एक टेम्पल बनवावं किंवा त्या चर्च बनवावं. चर्च हे नाव जे आहे त्याला एक्लिसिया म्हणतात. हे ग्रीक शब्द आहे आणि त्यांनी ठरवलं की एक्लिसिया बनवावी. पण ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये कशी आली? कारण की जे इस्रायली लोक होते त्यांना पहिल्यापासूनच देवाचं मंदिर हे काय हे माहिती होतं. कारण की देवाने त्यांना स्वतः सांगितलं होतं की माझ्यासाठी तुम्ही एक मंदिर बांधा, कारण की देवाची इच्छा होती की त्यांच्या संगती त्यांनी निवास करावा. ही वॉन्टेड टू ड्वेल विथ देम. आणि मग आपण पाहतो, जर बायबलमध्ये पण पाहिलं तर आपण पाहतो की शलोमोन राजा जो होता, किंग सॉलोमन, यांनी पहिलं टेम्पल बांधलं, म्हणजे परमेश्वराचं मंदिर बांधलं 957 BC मध्ये. आणि मग त्या ठिकाणी त्यांची उपासना होऊ लागली. जे पहिलं चर्च अस्तित्वात आलं त्याचं नाव होतं अँटिक्विटी. आणि हे एक प्रकारचं त्याला एक आकार आला. चर्चला कसा आकार असावा त्या वास्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नंतर दुरा युरोपस चर्च ह्याची स्थापना 233 ते 256 म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये 8मध्ये त्याची स्थापना झाली. ते हॉल्स होते. त्याला चर्च हॉल्स म्हणत होते. आणि ते बांधण्यात आले, ज्या ठिकाणी
सर्व भक्तगण एकत्रित येऊन उपासना करू शकतो. जे पहिलं कॅथलिक चर्च जे होतं ते पोप ग्रेगरी नावाचे जे पोप होते, पोप म्हणजे सर्व बिशप आणि सर्व धर्मगुरू यांच्या वरती जे असतात त्यांना पोप म्हणतात. त्यांनी ते बांधलं 590 CE मध्ये. आता मी तुम्हाला चर्च आणि चर्चमध्ये होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यांबद्दल मी सांगणार आहे. चर्चमध्ये 3 मुख्य संस्कार म्हणजे सॅक्रमेंट्स आहेत. पहिलं म्हणजे बॅप्टिझम. बॅप्टिझम म्हणजे बाप्तिस्मा मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. हा एक सेरेमनी आहे. त्या ठिकाणी लहान बालकांना आणण्यात येतं आणि त्यांचं ख्रिश्चनिंग म्हणजे त्यांना त्यांचा बाप्तिस्मा करण्यात येतो. बाप्तिस्मा हा विधी म्हणजे पाणी शिंपडून, कारण की ते बालक असतात त्यामुळे त्यांच्यावरती 3 महिने किंवा 3 महिन्याच्या वरचे जे असतात त्यांच्यावर डोक्यावर पाणी शिंपडून क्रॉसचा आकार काढून त्यांचा बाप्तिस्मा केला जातो. म्हणजे तो आता ख्रिस्ती झालेला आहे. म्हणजे आणि जेव्हा ते मोठे होतात, काही लोक मोठे झाल्यावर बाप्तिस्मासुद्धा घेतात. म्हणजे त्यांना वाटतं की मला जराच या धर्माविषयी समज यावी आणि मग मी त्याचा स्वीकार करावा. मग काही लोक मोठे होऊन बाप्तिस्मा घेतात, त्यांचा बुडवून बाप्तिस्मा होतो. म्हणजे कुठल्याही तळ्यामध्ये किंवा हौदामध्ये त्यांना बुडवलं जातं आणि तुम्ही ते सिनेमामध्ये जेव्हा एक पाहिल्या असेल त्यांना बुडवून तो बाप्तिस्मा दिला जातो. तर लहान मुलांचा बाप्तिस्मा का करावा हा मोठा प्रश्न पडला होता लोकांना की का त्यांचा बाप्तिस्मा केला पाहिजे. कारण की त्या जुन्या काळामध्ये आर्भक मृत्यू खूप होत होते. प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळ 5 वर्षाच्या होऊपर्यंत त्याच्या आधीच पुष्कळ आजार होते. मलेरिया, न्यूमोनिया किंवा असे अनेक आजार होते. त्या आजारामध्ये बालकाचा मृत्यू व्हायचा. तर लोकांना हा प्रश्न पडला तर ह्या बालकांचा जर मृत्यू झाला तर हे कुठं जाते. कारण की ख्रिस्ती धर्मामध्ये किंवा प्रत्येक धर्माला एक कॉन्सेप्ट आहे हेवन आणि हेल, म्हणजे स्वर्ग आणि नरक. तर ते कुठं जातील, त्याचं काय होईल त्या. तर त्या मग असं ठरवण्यात आलं की सर्व चर्च फादर्सने ठरलं की त्यांचा बाप्तिस्मा करावा. त्याचं कसं तर स्प्रिंकल आपल्याला तिथं बाप्तिझम पॉन्ड पाहायला मिळतो. ते जो आकाराचा जे आहे तो बॅप्टिझम पॉन्ड आहे पाठीमागे. त्या ठिकाणी तो बाप्तिस्मा केला जातो लहान मुलांचा. तिथं त्यांच्यासाठी कोमट पाणी असतं, गरम म्हणजे थंड गरममध्ये कोमट, आणि तिथं त्यांचा बाप्तिस्मा केला जातो. बाप्तिस्मा केल्यानंतर त्या लहान बालकाचे जे आईवडील असतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यांना काही वाव्स घ्यावे लागतात आणि त्यांना त्यांची जबाबदारी असते की त्या मुलाला ख्रिस्ती प्रेमामध्ये, धर्मामध्ये आणि तसंच वचनांमध्ये त्याची वाढ करावी. आणि ते वाढत असताना 13 वर्ष पूर्ण झालं की त्यांचं कन्फर्मेशनसाठी त्यांना तयार करायचं, म्हणजे त्यांना कन्फर्म करायचं. ह्या एक तो विधी असतो जो आमचे जे बिशप असतात, मोठे धर्मगुरू ते करतात. तर आपण पाहूया की कन्फर्मेशन काय आहे. कन्फर्मेशन म्हणजे की त्या ठिकाणी त्या जे बालक त्यांचा बाप्तिस्मा झालेले जे आता मोठे झालेले त्यांचं कन्फर्मेशन होतं, म्हणजे दृढीकरण. म्हणजे आता ते चर्चच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकतात आणि प्रभुभोजन जे आहे, जे त्याला युकॅरिस्ट म्हणतात, म्हणजे होली कम्युनियन जे आहे त्याच्यामध्ये ते भाग घ्यायसाठी एलिजिबल ठरतात आणि चर्चच्या सर्व कार्यामध्ये ते त्या भाग घेऊ शकतात. म्हणजे त्यांचं जे मेंबरशिप असतं, ते बालक म्हणून बाप्तिस्मा म्हणून ते ख्रिस्ती धर्मात आलेले असतात आणि त्यानंतर कन्फर्मेशन म्हणजे त्यांचं दृढीकरण होतं, म्हणजे ते पक्के असे सभासद बनतात. आता दुसरा मोठा संस्कार जो आहे तो आहे ब्रेकिंग ऑफ द ब्रेड. ब्रेकिंग ऑफ द ब्रेड म्हणजे होली कम्युनियन किंवा युकारिस्ट. येशू ख्रिस्त जेव्हा ह्या भूतलावर होता आणि जेव्हा क्रुसावर जाण्याच्या अगोदर त्यांनी आपल्या शिष्यांबरोबर एक शेवटचं भोजन घेतलं. त्याला बिब्लिकली त्याला लास्ट सपर म्हणतात. ते जे भोजन घेतलं त्यावेळेला त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय घेतले आणि
त्यानंतर त्यांच्यासाठी त्यांनी एक जे मील तयार केलेलं होतं ते म्हणजे एक राऊंड ब्रेड होती आणि क्रश्ड ग्रेप ज्यूस, जे द्राक्ष होतं ते क्रश करून त्यांचा एक ज्यूस बनवलेला होता, त्या ठिकाणी ते होते. आणि त्यावेळेला त्यांनी ती भाकर घेतली, अशी उचलली, आभार मानले आणि ती भाकर मोडली आणि आपल्या शिष्यास दिली. आणि देत असताना त्यांनी म्हटलं की हे माझं शरीर आहे, हे भाकर नाही, हे माझं शरीर आहे जे तुमच्याकरता मोडण्यात आलेलं आहे, तर तुमच्याकडता मी मोडत आहे, देत आहे. त्यानंतर त्याचबरोबर त्यांनी प्याला घेतला, त्या ठिकाणी द्राक्षरस होता, तो देताना तो म्हटला की हे द्राक्षरस नाही आहे, पण हे माझं रक्त आहे, हे नव्या कराराचं आहे, ह्याच्याद्वारे तुमच्यासाठी एक नवा करार मी करत आहे आणि सर्व पापाच्या क्षमेसाठी हे माझं रक्त मी सांडत आहे. हे तो प्रतिकारात्मक आपल्या क्रूसावरच्या मरणाबद्दल तो बोलत होता, ज्या ठिकाणी त्याचं शरीर मोडण्यात येणार होतं, जखमी होणार होतं, त्या ठिकाणी तो रक्त सांगणार होता. त्यामुळे आणि हे करत असताना त्याने सांगितलं की हे तुम्ही माझ्या जितक्यांदा तुम्ही एकत्र याल तितक्यांदा तुम्ही हे माझ्या स्मरणात हे करा. म्हणजे तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुम्ही माझ्या जीवनाची आणि माझ्या मरणाची घोषणा करा, म्हणजे तुमच्या स्मरणात येईल की मी तुमच्यासाठी क्रूसावर काय केलं. मग होली कम्युनियन जेव्हा आम्ही घेतो, जे त्याच्यामध्ये भाग घेतो, तेव्हा आम्ही ते स्मरण करतो की येशू ख्रिस्तांनी आमच्यासाठी काय केलं, तसं रक्त सांडलेलं आहे, तसं शरीर मोठं. म्हणून हे जे होली कम्युनियन जे आहे, ज्याला प्रभुभोजन म्हणतात, ते ख्रिस्ती लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक रविवारी ह्या ठिकाणी होली कम्युनियन होतं आणि ज्या ज्या चर्चेसमध्ये जेव्हा लोक एकत्रित येतात त्या वेळेला ते लोक होली कम्युनियन करतात. नंतर चर्चचे आणखी काही उत्सव आहेत आणि काही गोष्टी आम्ही साजऱ्या करतो या चर्चमध्ये. पहिली गोष्ट आम्ही साजरा करतो ती म्हणजे ऑल सेंट्स डे. चर्चचं नाव ऑल सेंट्स डे आहे आणि ऑल सेंट्स डे हा 1 नोव्हेंबरला असतो आणि 1 नोव्हेंबरला आम्ही तो चर्चचा वाढदिवस म्हणून तो साजरा करतो. ऑल सेंट्स म्हणजे ते सर्व संत होऊन गेलेले, त्या सर्व संतांचं आम्ही स्मरण करतो त्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल देवाला आभार मानतो. नंतर आणखी काही विशेष दिवस आम्ही साजरा करतो. आम्ही हंगामाचा रविवार म्हणजे हार्वेस्ट फेस्टिवल साजरा करतो. म्हणजे ज्यावेळेला हंगाम होतो 2 नोव्हेंबरमध्ये आणि ते आम्ही सर्व फर्स्ट फ्रूट्स जे असतात, जे पहिली फळं असतात, ते सर्व आम्ही चर्चमध्ये घेऊन येतो शक्यतो, किंवा आणखी काही रूपाने आम्ही देवाचे आभार मानतो की देवाने चांगला हंगाम दिलेला आहे आणि त्या सर्व सहाय्य केलेलं आहे आणि सर्व प्रकारचं जे उत्पन्न जे आलेलं आहे त्याबद्दल आम्ही देवाला गौरव देतो. त्यानंतर आम्ही इतर काही स्पेशल दिवस साजरे करतो, म्हणजे इक्युमेनिकल संडे, म्हणजे जगातील सर्व चर्चेस आणि सर्व डिनॉमिनेशन्स या सर्वांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांच्या कार्याबद्दल आम्ही त्यांचं गौरव करतो, परमेश्वराला धन्यवाद देतो. त्यानंतर रिफॉर्मेशन संडे आम्ही साजरा करतो. त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की प्रोटेस्टंट चर्च आणि कॅथलिक चर्च हे 2 भाग आहेत. कॅथलिक चर्चमधूनच प्रोटेस्टंट चर्च बाहेर पडलेले. मार्टिन लूथर त्यांनी प्रोटेस्ट केला आणि त्यांनी जे लोक बाहेर पडले त्यांना प्रोटेस्टंट म्हणतात. ते प्रोटेस्टंट चर्चची स्थापना झाली, त्या रिफॉर्मेशन संडे आम्ही साजरा करतो. त्यानंतर आम्ही लेप्रसी संडे साजरा करतो. मागच्या रविवारी आम्ही लेप्रसी संडे साजरा केला. लेप्रसी संडेमध्ये आम्ही जे लेप्रसी झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तसंच जे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, अटेंडंट्स आहेत त्यांचा आम्ही गौरव करतो, त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. त्यानंतर आम्ही टीचर्स डे, मदर्स डे, फादर्स डे, तसंच रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे, वुमन्स डे, नर्सेस डे, डॉक्टर्स डे, हॉस्पिटल डे, ह्या सर्व जे मुख्य ज्या उत्सव आहेत, जे स्पेशल डेज आहेत, ते देखील आम्ही चर्चमध्ये साजरा करतो. आता चर्चचे काही मेजर फेस्टिवल्स आहेत, म्हणजे मेजर उत्सव आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम येतो म्हणजे क्रिसमस म्हणजे नाताळ हा 25 डिसेंबरला आम्ही येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून साजरा करतो. त्यावेळेला विशेष भक्ती
या ठिकाणी होते आणि प्रत्येक चर्चेसमध्ये होते आणि ख्रिस्ती लोकांसाठी हा एक मोठा दिवस आहे. त्यानंतर आम्ही 1 तारखेला 1 जानेवारीला न्यू इयर्स डे आम्ही साजरा करतो. ह्या दिवशी आम्ही देवाचे आभार व धन्यवाद त्याला देतो, कारण की त्यांनी आम्हाला आशीर्वाद केलं, मागील वर्षामध्ये सुखरूप असं ठेवलेलं आहे, त्याचं प्रोटेक्शन दिलं, गायडन्स दिलं, तसंच त्याचे फेवर आम्हाला दिले आणि सर्व प्रकारे आमची काळजी घेतली, आमच्या कुटुंबाची काळजी घेतली, तसं आमचे बिझनेस, आमचे काम, आमचे येणं जाणं या सर्व गोष्टींची त्याबद्दल आम्ही जे परमेश्वराने मागच्या वर्षी आमच्यासाठी केलं त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देतो आणि येणाऱ्या वर्षासाठी आम्ही प्रार्थना करतो की येणाऱ्या वर्षी आमच्या सर्वांसाठी आणि सर्व जगासाठी हे आनंदाचं, आशीर्वादाचं, भरभराटीचं असं जावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यानंतर चर्चचा एक मुख्य सण येतो, तो म्हणजे लेंथ हा सण आता सुरू होईल 14 तारखेला. ॲश वेनसडे आहे 14 फेब्रुवारी. हा 40 दिवसाचा एक काळ असतो. 40 दिवस आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो. हा एक काळ असतो, त्यावेळेला सेल्फ एक्झामिनेशन, स्वतःची परीक्षा करतो, सेल्फ डिनायल स्वनाकार करतो, आम्ही उपवास करतो आणि सेल्फ प्युरिफिकेशन, स्वतःचं शुद्धीकरण, आध्यात्मिक शुद्धीकरणाकडे त्याकडे मोठा भर असतो, लक्ष केंद्रित असतं. तसं सेल्फ प्रिपरेशन म्हणजे आपण आणखी चांगलं ख्रिस्ती, चांगलं मनुष्य कसं बनू शकतो ह्याबद्दल आम्ही विचार करत असतो. तसंच रिन्युअल म्हणजे स्वतःला नवीन करणं. मला वाटतं प्रत्येक मनुष्याने कधी आपण हा रिन्युअल करण्याचा प्रयत्न करायचा, रिफ्रेश करण्याचा आपण प्रयत्न करतो. वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वतः करतच असतो. हा 40 दिवसाचा जो वेळ असतो तो आम्ही उपवास आणि प्रार्थनामध्ये आम्ही तो घालवत असतो. मग हा 40 तुम्हाला प्रश्न पहिले 40च दिवस का? तर बायबलमध्ये आम्ही पाहतो की 40 येशू ख्रिस्ताचा जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला, त्यांनी पण मानवी रूपामध्ये तो होता म्हणून मानवाप्रमाणेच त्यांनी सर्व काय केलं, त्याचाच देखील बाप्तिस्मा झाला. त्याचा 30 वर्षाचा असताना बाप्तिस्मा झाला, त्याचा बुडून बाप्तिस्मा झाला या ढंगाने आणि त्यानंतर तो त्याला आत्म्याने अरण्यामध्ये नेलेला आहे आणि अरण्यामध्ये 40 दिवस त्याची परीक्षा झालेली आहे. 40 दिवस त्यांनी उपवास केला आणि 40 दिवसानंतर त्याची परीक्षा झाली. 3 प्रकारे त्याची वेगवेगळी परीक्षा झालेली आहे आणि तो काळ त्यांनी त्यामध्ये तो घालवला आणि त्यानंतर त्या अरण्यामध्ये तो बाहेर आला तर तो पवित्र आत्म्याने भरून त्यांनी आपली सुवार्थेचं काम सुरू केलं, म्हणजे त्याचा प्रचार सुरू केला, म्हणजे सेवा कार्य सुरू केलं. पण 40 दिवस फार महत्त्वाचे आहेत म्हणून चर्च फादरने ठरवले की 40 दिवस आपण उपवास प्रार्थना करा. पहिले सुरुवातीला हा लेंथ चर्चमध्ये नव्हता, म्हणजे लेंथ पाळत नव्हते ते. त्यामुळं काय झालं की लोकांना धार्मिक दिशा नव्हती, म्हणून सर्व चर्च फादर एकत्रित आले आणि त्यांनी ठरवले की आपल्याला लोकांसाठी काहीतरी धार्मिक दिशा त्यांना मिळावी आणि त्यांनी कसं वाढावं यासाठी त्यांनी 40 दिवसाचा लेंथ सुरू केलेला आहे. लेंथमध्ये जे विशेष दिवस येतात त्याबद्दल मी बोलणार आहे. तो पहिला दिवस जो येतो तो म्हणजे ॲश वेनसडे म्हणजे राखेचा बुधवार. ह्या दिवसापासून लेंथ सुरू होतो, म्हणजे उपासाचा काळ सुरू होतो. ह्या वेळेला तुम्ही म्हणाल की ॲश वेनसडे म्हणजे राख का? राखकडे जर आपण पाहिलं तर राख ही सर्वात शुद्ध फॉर्म आहे. राखीनंतर तुम्ही राख बनवू शकत नाही. राख ही शेवटचं अंतिम. आणि ह्या वेळेला चर्चची प्रथा आहे की राख ही कपड्याला लावतात, क्रॉसची साईन करतात, प्रिस्ट ते लावतात. राख ह्यासाठी की हे दर्शवतं की तुम्ही माती आहात, तुम्ही डस्ट आहात. मनुष्य हा डस्टपासून बनलेला आहे, मातीपासून बनलेला आहे. तुम्ही माती आहात आणि तुम्ही मातीमध्येच जाणार आहे. आणि डस्ट ह्यासाठी की डस्ट नंतर काही नाही आहे. डस्ट हे शुद्ध, म्हणजे ह्या 40 दिवसामध्ये तुम्हाला स्वतःला शुद्ध करायचं हे ते प्रतीक आहे की तुम्ही स्वतःला सेल्फ प्युरिफिकेशन तुम्ही करायचं. दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्या 40 दिवसाच्या काळामध्ये देवाच्या जवळ जायचं, म्हणजे देवासाठी समेट तुमचा घडवून आणायचा आहे. पुष्कळ वेळेला आपण पाहतो की काही म्हणजे थोडंसं ते प्रीचिंग करता येईल की देवाचा समेट नसतो. आपण देवाला मानतो, देवाला हे करतो,
देवाची आपली ओळख आहे, आपण देवाला हे करतो असतो, पण देवासाठी समय ठेवतो. आपण देवाबद्दल सगळं जाणतो पण देवालाच जाणत नाही. तर ह्या काळामध्ये आम्ही देवाला जाणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी एक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. एक पर्सनल इंटिमेट रिलेशनशिप आम्ही त्याच्यासाठी जोडण्याचा प्रयत्न करतो. तसंच राखीला जर पाहिलं तर बायबलमध्ये आपण पाहतो राख ही पश्चाताप आणि दुःख करण्याचं चिन्ह आहे. यावेळेस आम्ही पश्चातापाच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल पापाबद्दल आम्ही पश्चाताप करतो 40 दिवसांमध्ये आणि त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो. नंतर लेंथमध्ये जो संडे जो येतो त्याला पाम संडे म्हणतात. पाम संडेपासून म्हणजे झावळा झाल्यावर त्यापासून होली वीकला सुरू होतं. म्हणजे त्यामध्ये मॉर्निंग थर्सडे तर गुड फ्रायडे ते मी त्याप्रमाणे ते की तुमच्याशी बोल. पाम संडेला हा आम्ही ह्यासाठी साजरा करतो कारण येशू ख्रिस्ताने यरुशलेममध्ये त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्रूसावर जाण्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये यरुशलेमामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यावेळेस त्यांनी जेव्हा प्रवेश केला तर लोकांनी झावळ्या ज्या झाडाच्या झावळ्या म्हणजे पाम ट्रीज ब्रांचेस आहेत ते काढून त्याच्या पायाजवळ ठेवले. तो गाढवावर बसून त्यांनी तो प्रवेश केलेला आहे या ठिकाणी यरुशलेमामध्ये. लोकांनी आपले कपडे ते टाकलेले आहेत आणि त्यावरनं ते गाढव चालत गेलेले म्हणजे येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी यरुशलेमामध्ये त्यांनी स्वागत केलं. आणि त्यांचा असं समज होता येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा झाला तर त्याला यहूद्यांचा राजा म्हणून त्याचं भाकीत करण्यात आलेलं होतं, त्याचं भविष्यवाणी होती. पण येशू ख्रिस्ताने त्याला दाखवलं की मी तो राजा नाही जो घोड्यावर बसून येतो त्याच्या हातामध्ये तलवार, मी शांती करायसाठी आलेला आहे, मी शांतीचा राजा आहे म्हणून तो गाढवावर बसून आहे. आणि इस्रायल लोक जेव्हा शांती करायला जायचे तर ते गाढवावर बसून जायचे, ते घोड्यावर बसून जायचे. मग तो गाढवाचे एक प्रतीक आहे, तो गाढवावर बसून यरुशलेमामध्ये त्याने प्रवेश केलेला. त्यानंतर त्या वीकमध्ये एक थर्सडे आम्ही पाळतो तो म्हणजे मोंदी थर्सडे. मोंदी म्हणजे लॅटिन भाषेमध्ये मोंदी म्हणजे आज्ञा, कमांड. त्या दिवशी येशू ख्रिस्ताने ते शेवटचं भोजन घेतलं, त्यांनी पाय धुतले, आपल्या शिष्यांचे पाय स्वतःच्या कपड्यांनी ते पुसले. त्यानंतर त्यांना ती भाकर दिली आणि तो प्याला दिला आणि त्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की मी जे केले ते तुम्ही इतरांसाठी करा. म्हणजे मी जे केले म्हणजे तुमच्यामध्ये जर कोणी मोठा बनवू इच्छितो तर त्यांनी आम्ही दुसऱ्याचा दास बनलं पाहिजे. त्यांनी ते दाखवलं की तुम्ही सेवा करा, इतरांची तुम्ही सेवा करा, तुम्ही इतरांवर प्रेम करा. ही आज्ञा त्यांनी त्या शिष्यांना दिली की तुम्ही लोकांची सेवा करा, तुम्ही नम्र बना आणि लोकांचे तुम्ही दास बना. त्यानंतर मग त्यानंतरचा जो रविवार येतो त्याला गुड फ्रायडे म्हणतात. आणि ह्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळण्यात आलेलं आणि हा दिवस खूप महत्त्वाचा असा दिवस सर्व ख्रिस्ती लोकांसाठी आहे. आणि हा दिवस देखील दुःख करण्याचा हा दिवस आहे, दुःख आणि पेनन्स. आणि ह्या दिवशी देखील काही लोक जे 40 दिवस उपवास करू शकत नाहीत पण ह्या दिवशी मात्र लोक उपवास करतात. आणि ह्यावेळेस एक स्पेशल अशी सर्विस असते आमची, ती 12 ते 3 ह्या दरम्यान असते, दुपारी 12 ते 3. कारण ह्याच वेळेमध्ये येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळण्यात आलं म्हणून 12 ते 3 ह्या काळामध्ये ही सर्विस असते. ह्या सर्विसचं वैशिष्ट्य म्हणजे येशू ख्रिस्त क्रूसावर असताना त्यांनी 7 वाक्य उद्गारलेले, 7 शब्द उद्गारले. त्या 7 शब्दांवरती वेगवेगळे वक्ते किंवा जे प्रीस्ट असतात ते संदेश देतात. त्या 7 शब्दांवरती, ते 7 शब्द मी तुम्हाला सांगत नाही, त्या 7 शब्दांवरती तुम्हाला वेगवेगळे संदेश ऐकायला मिळतात. आणि त्यानंतर हा गुड फ्रायडे हा का म्हणतात, कारण या दिवशी येशू ख्रिस्ताने आपलं येशू ख्रिस्ताचं मरण झालं, त्याने आपला जीव दिला, म्हणजे त्याने आपलं प्राण त्यागले जगाच्या पापासाठी, त्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. त्यासाठी त्याला गुड फ्रायडे म्हणतात. गुड फ्रायडेचं महत्त्व यासाठी सुद्धा आहे कारण गुड फ्रायडेनंतर ईस्टर येतं. ईस्टर म्हणजे रेझरेक्शन. जर गुड फ्रायडे नसतं तर रेझरेक्शन नसतं, पण गुड फ्रायडे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर जो संडे येतो त्याला ईस्टर म्हणतात, म्हणजे रेझरेक्शन डे. त्या दिवशी येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला
तो दिवस आम्ही साजरा करतो. येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर 3 दिवस त्याला पुण्यात आले, म्हणजे त्याला कबरीत ठेवण्यात आली आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा उठला आणि त्यामुळे त्याला रिझरेक्शन डे म्हणतात. त्याला पुनरुत्थान संडे असं म्हणण्यात येतं. हा रिझरेक्शन डे पुनरुत्थान दिवस झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा सण जो चर्च पाळतो तो म्हणजे पेंटिकॉस्ट. पेंटा म्हणजे 50. ग्रीक भाषेमध्ये पेंटाला 50 म्हणतात आणि पेंटिकॉस्ट हा 50वा दिवस. ईस्टर झाल्यानंतर, रिझरेक्शन झाल्यानंतर 50 दिवसांनी हा दिवस येतो. हा साजरा केला जातो. बायबलमध्ये 2 करार आहेत, जुना करार आणि नवा करार. जुना करारामध्ये पेंटिकॉस्टचा सण साजरा करायचा, पण ते लोक ह्याला हार्वेस्ट संडे म्हणून, म्हणजे हंगामाचा दिवस म्हणून साजरा करायचे आणि त्यावेळेस नवीन जे धान्य यायचं त्या धान्याबद्दल परमेश्वराला ते धन्यवाद द्यायचं आणि नवीन जे उगवत आहे त्याबद्दल परमेश्वराचं ते गौरव करायचं. हा दिवस ते साजरा करत असतात. आणि नव्या करारामध्ये जो दुसरा भाग आहे, येशू ख्रिस्ताच्या नंतर त्याला नवा करार म्हणतात, त्या भागामध्ये हा दिवस जेव्हा आला त्या दिवशी पवित्र आत्मा ह्या जगामध्ये आला. आता ख्रिश्चनिटीमध्ये 3 त्रेक देव आम्ही मानतो. त्रेक देव जरी असले तरी ते एक आहे, त्यांचा स्वभाव एक आहे. पिता म्हणजे फादर, सन म्हणजे जीसस क्राइस्ट आणि होली स्पिरिट म्हणजे पवित्र आत्मा. हे 3 वेगवेगळे जरी असले त्यांचा स्वभाव एक आहे, त्यांची 3 वेगवेगळी त्यांची पर्सनॅलिटी आहे, पण त्याचं नेचर एक आहे. आणि त्याचं ह्या जगामध्ये आगमन झालं त्या दिवशी आणि त्या दिवसापासूनच चर्चची निर्मिती झाली. चर्चची सुरुवात त्या दिवसापासून, पेंटिकॉस्टच्या दिवसापासूनच चर्चची सुरुवात झाली. हा पवित्र आत्मा का देण्यात आला? कारण की पवित्र आत्म्याबद्दल देखील भविष्यवाणी करण्यात आली की येशू ख्रिस्त म्हणाला की मी गेल्यानंतर तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवेल. पवित्र आत्मा ह्यासाठी आला की तो त्या पवित्र आत्म्याचं वेगवेगळे कार्य, त्याचे वेगवेगळे दान आहेत. त्याचं एक महत्त्वाचं कार्य ते तो आम्हाला मदत करण्यासाठी आलेला आहे. ही जवळ हेल्पर, काउन्सिलर, ॲडव्होकेट, तो आमच्या संगती उभा राहतो आणि तो आम्हाला येशू ख्रिस्ताने ज्या सर्व गोष्टी केल्या त्या आमच्या स्मरणात तो आणतो. म्हणजे लोक विसरतात पण तो स्मरणात आणून देतो आणि येशू ख्रिस्ताबद्दल आम्हाला सांगतो आणि येशू ख्रिस्तासारखं बनण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो. तो सामर्थ्यवाने तो सामर्थ्य देतो आणि आमचं नेचर, आमचा स्वभाव आम्ही येशू ख्रिस्तासारखं बनावं यासाठी तो आम्हाला सहाय्य करतो. तो आम्हाला त्या सर्व गोष्टी दाखवतो. तो आम्हाला कंडेम करत नाही, आम्हाला दोष लावत नाही, पण आम्हाला त्या गोष्टी दाखवतो की आमच्यामध्ये काय चुकतात. त्या सर्व गोष्टीचं प्रगटीकरण तो आम्हाला देत असतो आणि जिथं मनुष्य चुकतो तेव्हा तो बोलतो. ही इज लाईक आवर कॉन्शियस. नंतर आता शेवटची जी गोष्ट मला सांगितली की ख्रिस्ती म्हणजे काय, त्या म्हणजे ख्रिश्चन म्हणजे क्राइस्ट लाईक. म्हणजे एखादा व्यक्ती जो ख्रिश्चन आहे तो ख्रिस्तासारखा असला पाहिजे. ख्रिश्चन मीन्स क्राइस्ट लाईक. येशूने त्यांनी सुवार्ता सांगितलेली, येशू ख्रिस्ताने ते कमांड दिलेली आहे की तुम्ही माझ्याबद्दल सांगा, माझ्या गॉस्पेलचं प्रीच करा. गॉस्पेल म्हणजे गुड न्यूज, म्हणजे परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो ही गोष्ट तुम्ही लोकांना सांगा. फायनली जर आपण पाहिलं तर ख्रिश्चनिटी हा रिलिजन नाही आहे, ख्रिश्चनिटी हा धर्म नाही. ख्रिश्चनिटी इज अ रिलेशनशिप विथ गॉड. म्हणजे देवासंगती एक संबंध आहे. मनुष्याचा संबंध देवासंगती तुटला जेव्हा मनुष्याने पाप केले. बायबलमध्ये गोष्ट आहे आदामाने पाप केला आणि देवापासून तो वेगळा झाला आणि त्याचा संबंध तुटला. तो संबंध तुटलेला आहे, तो जोडण्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे आणि तो संबंध परत प्रस्थापित करण्यासाठी. आणि हेच काम ख्रिस्ती लोकांचं आहे की आपल्या देवासाठी आपण जोडलं पाहिजे. ह्या गोष्टीचा प्रचार ते करतात. आता चर्चमध्ये जी भक्ती होती त्याबद्दल एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. चर्चमध्ये ही चर्चमधली भक्ती जी असते ती लिथर्जिकल आहे, म्हणजे लिहिलेली भक्ती. म्हणजे ते
आमचं एक पुस्तक आहे बुक ऑफ वर्शिप, त्याला आम्ही फॉलो करतो आणि त्यामध्ये प्रार्थना देखील आहे. ते सर्व लिहिलेलं आहे आणि त्या आम्ही वाचतो, त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. भक्तीचा महत्त्वाचा भाग आहे होली कम्युनियन म्हणजे प्रभू भोजन. नंतर इंटरसेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करतो. आम्ही ह्यावेळेस आम्ही सर्व ख्रिस्तींसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो. जे देशाचे पंतप्रधान, देशाचे मंत्री, देशाचे मुख्यमंत्री, देशाचे सर्व जे देशाचे महान लीडर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मग डॉक्टर्स, इंजिनियर्स जे आहेत, जे धार्मिक पुढारी आहेत, त्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या राज्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. रिलिजियस लीडर्ससाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्व धर्माचे जे रिलिजियस लीडर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. नंतर आम्ही जे आजारी आहेत, कष्टी, घराक्रांत आहेत, होमलेस आहेत किंवा जे ज्या समाजापासून वेगळे आहेत अशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि त्यानंतर ह्या भक्तीमध्ये गाणे गायले जातात आणि शेवटी ह्या भक्तीचा आशीर्वाद देतो. आम्ही लोकांना आशीर्वाद देतो. तसंच ह्या चर्चमध्ये कार्यरत होण्यासाठी ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक स्पिरिच्युअल भाग आहे जो प्रीस्ट बघतात, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे. त्यासाठी एक कमिटी बनवली जाते, त्या कमिटीला म्हणतात पास्टरेट कमिटी. तर पास्टरेट कमिटीचं काम आहे ॲडमिनिस्ट्रेशन बघणं, तसंच चर्चच्या गरजा बघणे, म्हणजे त्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या बघणे, म्हणजे नीड्स जे आहेत, फायनान्शियल नीड्स असतात किंवा दुसरी नीड्स असतात. पण स्पिरिच्युअल जे नीड्स आहेत ते प्रीस्ट बघत असतात. त्यांना काउन्सिलिंग, त्यांच्यासाठी प्रार्थना, त्यांच्या घरी भेट देणे हे सगळं प्रीस्टचं काम असतं. तसं चर्च मेंटेनन्स जे आहे, तुम्ही पाहता एवढं मोठं चर्च आहे, त्याला मेंटेन करायचं जे जबाबदारी त्यासाठी एक कमिटी असते, ती पास्टरेट कमिटी बघते. तसंच या चर्चचे काही विंग्स आहेत. वुमन्स फेलोशिप आहे, महिला मंडळ आहे, तसंच यूथ फेलोशिप, युवकांचं मंडळ आहे, तसंच संडे स्कूल म्हणजे छोट्या मुलांसाठी ते संडे स्कूल आहे, त्या ठिकाणी त्यांना शिक्षण देण्यात येतं. तसंच कौटुंबिक प्रार्थना होतात, तसंच लोकांसाठी विशेष प्रार्थना केल्या जातात. तसंच मिशनरी कार्य आहे, म्हणजे लोकांची भेटी घेणे, त्यांच्या गरजा जाणणे, त्यांच्या आध्यात्मिक गरजा जाणणे यासाठी मिशनरी वर्क आहे. तसंच गरिबांना मदत करणे, तसंच आजाऱ्यांना मदत करणे, तसंच जे ऑर्फन्स आहेत, अनाथ आणि विधवा यांना मदत करणे, ह्या गोष्टी देखील चर्चचा एक भाग आहे. त्यानंतर बायबल स्टडी म्हणजे शास्त्र अभ्यास, मग त्यासाठी मुलीची वाढ होण्यासाठी सेमिनार्स, वर्कशॉप. काय म्हणतात हे ड्रेस जो तुम्ही घातला आहे ह्याला काय म्हणतात? ह्याला कॅसॉक म्हणतात. कॅसॉक. अच्छा. आणि ते मग इतर ते लाल घालतात किंवा काय? ते स्टोल असतो. स्टोल तो उपासनेच्या वेळेस उपासनेच्या आणि ते वेगवेगळे कलर प्रमाणे, सीझन प्रमाणे. अच्छा, ओके, थँक्यू सर. आणि एक अगदी थोडक्यात सांगा, येशू ख्रिस्त का क्रूसावर गेला? तर येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी आधीच केली होती 2000 वर्षापूर्वी, की एक तारणारा जन्माला येईल आणि तो सर्व जगाच्या पापासाठी आपले प्राण देईल. तर येशू आणि तो व्यक्ती जो येईल तो देवाचा पुत्र असेल आणि तो निष्कलंक असेल. इस्रायल लोकांमध्ये एक ही प्रथा होती की निष्कलंक कोकरा जो असायचा, म्हणजे मेंढरू, त्याला अर्पण करण्यात यायचं पापाच्या क्षमेसाठी. तो अर्पण केला, त्याचं रक्त प्रेस त्याच्या माथ्यावर लावायचं, म्हणजे त्याची पापाची क्षमा झाली. तर येशू ख्रिस्त जेव्हा ह्या जगात आला तर तो म्हणाला की आता तुम्हाला कोकऱ्याची गरज नाही आहे, मीच तो कोकरा आहे. देवाचा कोकरा मला जगात देवाने मला पाठवलेलं आहे आणि मी तो कोकरा आहे. मी तुमच्या सर्वांच्या पापासाठी स्वतःचं बलिदान देतो. त्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आला, आपल्या पापाच्या क्षमेसाठी. दुसरा प्रश्न काय होता? कोणी चढवलं? हे कोणी बोलू शकतं ना? मी म्हणेन मी चढवलं, कारण की मी पापी आहे, माझ्या पापासाठी तो. तसं स्पेसिफिक कोणी चढवलं नाही, पण त्या काळातचे जे लोक होते, जे धर्मगुरू होते त्या काळातले, त्यांना असं वाटलं की हा आमचा धर्म मोडायसाठी आला, धर्म तोडायसाठी आला, किंवा एक नवीन शिकवण तो जगाला देत आहे की आम्हा लोकांना देत आहे, यहुदी लोकांना देत आहे. आणि त्यामुळं त्या जलसीमुळं त्यांनी हे केलं. पण हे त्यांनी जरी केलं असेल तर ही देवाची इच्छा होती, योजना होती आणि त्या योजनेप्रमाणे झालेलं आहे. येशू ख्रिस्तांनी क्रूसावर त्याचं पहिलं वाक्य हे होतं
हे बापा यांना क्षमा कर, कारण की यांना माहीत नाही ते काय करतात, कारण की त्यांना खरंच माहीत नव्हतं ते काय करतात. ते न कळत देवाची इच्छाच पूर्ण करतात, हे देवाच्या योजनेनुसारच कार्य करतात, कारण ही देवाची योजना. नाव विल सिंग द ग्रॅज्युएट हिम नंबर 332. ही म्हणजे लोकांना